वरळीमध्ये डीजे लावण्यावरून पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये वाद. पोलिसांनी डीजे लावण्यास मनाई केल्यानंतर लाईट बंद करून रहिवाशांकडून निषेध. काही काळ वादानंतर पोलिसांकडून डीजे लावण्यास दिली परवानगी. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीनं जप्त केलेल्या 2 गुन्हे कागदपत्र. नाशिक, सिन्नर आणि पुण्यात सलग 2 दिवस छापेमारी. मोठ्या व्यवहारांचा उलगडा तसंच बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन समोर येण्याची शक्यता. रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याचा संशय. जबरदस्तीनं टेकडी आणि रिसॉर्टवर नेण्याची पीडितेने केली होती तक्रार. सुनेत्रा पवारांसाठी पुतण्या रोहित पवार मैदानात. रोहित पवार आजपासून बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचार करणार. सलग 3 दिवस बारामतीत प्रचार सभा घेणार. अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल. उद्योजकांकडे पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप. जिल्हाधिकाऱ्यांची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल. नाशिकच्या कॉर्पोरेट जहाद प्रकरणातील फरार निदा खान अजूनही पोलिसांच्या हाती सापडली नाही. लॅपटॉप आणि मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा नष्ट केल्याचा संशय. एसआयटी आणि गुन्हे शाखेचं पथक सतत मागावर. मुंबई मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन पलटली. बीकेसीमधील मेट्रो साईटवर बीम उचलून पिलरवर ठेवत असताना घडली दुर्घटना. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी नसल्याची माहिती. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला भीषण वळण. मानवी तस्करी, जबरदस्ती धर्मांतरण आणि फंडिंगचा मोठा अँगल समोर. पीडितेला थेट मलेशियाला पाठवण्याची होती तयारी. नाशिकच्या TCS कंपनीतील अत्याचार धर्मांतरण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पीडित तरुणीवर. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.